एक बातमी सविस्तर बघणार आहोत। संभाजीनगरमधली विद्रोही साहित्य संमेलनामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव पास होणार का, अशा पद्धतीचा आता प्रश्न उपस्थित झालाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निपक्षपाती तपास होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहण्याचा ठराव छत्रपती संभाजीनगर मध्ये पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये महत्त्वाचे ठराव अशा पद्धतीने पास करण्यात आलेत। महत्त्वाचा अपडेट आहे। संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये महत्त्वाचा ठराव पार करण्यात आलाय। पक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे। ठराव क्रमांक 20 मराठवाड्यातील परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस संतोष देशमुख खून प्रकरणातील सत्तावर्तुळाचे पोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी। चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे। ठराव क्रमांक 20 मराठवाड्यातील परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस संतोष देशमुख खून प्रकरणातील सत्तावर्तुळाचे पोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी। चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, कुठेतरी संपूर्ण जो संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो अत्यंत महत्त्वाचा विषय सध्या आहे त्याचे पडसाद विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सुद्धा उमटलेत आणि थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव करण्यात आलाय असं कळतंय। अधिक माहिती काय आहे? साहित्य संमेलनामध्ये देखील पडसाद उमटलेले पाहायला मिळतात। यापूर्वी देखील मराठवाडा साहित्य संमेलन झालं होतं, त्यामध्ये देखील संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या मृत्यू झालेला आहे त्याबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांची चौकशी करायची आणि इकडे दोषींना कठोर कारवाई करावी अशा प्रकारचा ठराव मांडण्यात आला होता। हाच ठराव या ठिकाणी जे 98वं मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे त्या ठिकाणी मराठवाडा साहित्य परिषदेने मांडला, मात्र तो साहित्य संमेलनात घेण्यात आलेला संमेलनात मात्र अत्यंत प्रखरतेनं हा ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं अशा प्रकारचा ठराव यामध्ये मांडण्यात आलेला आहे। आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची जो कोठडीमध्ये मृत्यू झाला या प्रकरणी देखील पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची या ठरावातून मागणी करण्यात आली आहे आणि त्यामुळे साहित्य विश्वात देखील या दोन घटनेचे पडसाद सातत्यानं आपल्याला पडलेले पाहायला मिळत आहेत। पूर्वी धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या माहितीबद्दल। एकंदरीतच साहित्य संमेलनाच्या या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।